अशोक खरात नावाच्या एका भामट्याचं किंवा भोंदूबाबाचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये एपिस्टीन फाईलसारखंच एक भोंदूबाबा फाईल्स म्हणून किंवा अशोक खरात फाईल्स म्हणून महाराष्ट्रीयन फाईल्स म्हणून आता चर्चेमध्ये आहे. महाराष्ट्राचं या पुरोगामी महाराष्ट्राचं अशा प्रकारे ही नाव पुढे यावं ही अतिशय दुःखाची आणि अतिशय खेदाची बाब आहे. आता ते खरात नेमका कॅप्टन कसा होता, काय होता, त्याने काय काय तिथं कांड केले, तर नेमकं लिंगाची योनीची पूजा असेल, मूत्र पाजवणं असेल किंवा तिथं तो लिंग पिसाट तो व्यक्तिमत्व होतं, त्यांना हे सगळ्याला माहिती आहे. कारण आता सध्या मीडियामध्ये हे चाललेलं आहे. मग यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे याच्या माध्यमातून पुढे आलेत मित्रांनो. ते मुद्दे आपल्याला नजरे आड किंवा डोळ्या आड करून चालणार नाही. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे, तो म्हणजे रुपाली चाकणकर. रुपाली चाकणकरांचं यामध्ये जास्तीत जास्त नाव पुढे येतं, काय येतं का नाही याविषयी तुमच्यापर्यंत सर्व व्हिडिओ पोहोचलेले आहेत. त्यांनी राजीनामाही दिला आहे, तरीही त्यांना टार्गेट केलं जातं. पण या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये ह्या भोंदूबाबाच्या छत्रछायेमध्ये सर्वच नेते होते. फक्त रुपाली चाकणकर किंवा एकनाथ शिंदे केसरकर हे नाही, सर्वच नेते, सर्व पक्षाचे नेते होते. त्यामध्ये कुणाला झाका कुणाला उघडा यातली गोष्टच नाही. आता 31 जुलै 2020 रोजी त्या अशोक खरात नावाच्या एका भोंदू साधूच्या पाठीमागं किंवा त्याच्या महालासाठी आश्रमासाठी उद्धव ठाकरेंनी ते मुख्यमंत्री असताना एक GR काढून पाणी पुरवायचं काम त्यावेळेस केले होते. त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ असताना सुद्धा त्या भोंदूला त्या भामट्याला पाणी पुरवायचे काम त्यावेळेस त्यांनी केले होते. मग त्यावेळेस पाणी पुरवताना किंवा त्याला पाणी पोहोचवताना उद्धव ठाकरेंना हे माहिती होतं का, आपण ज्या व्यक्तींना हे पाठवतो पुरवतो GR काढून त्याची पाठराखण करतो तो असा भामटा आहे? सिंपल. ते उद्धव ठाकरे साहेबांना माहिती नव्हतंच. त्यांना माहिती असलं असतं तरी केलंच नसतं. सिंपल लॉजिक आहे, सिंपल गोष्ट आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर खरंच हरामखोर असेल किंवा खरंच नालायक असेल तर त्याच्यासोबत कोणी जायला मित्रांनो तयार नाही होत. आपण आपोआप थोडंसं दूर किंवा आपण अंतर ठेवायला लागतो. कारण त्या ठिकाणी प्रश्न असतो आपल्या इमेजचा. जी आपली पब्लिक फिगर असते ना, ती पब्लिक फिगर हे राजकारणासाठी खूप महत्त्वाची असते. मग हे सगळं माहिती असताना त्यावेळेस 31 जुलै 2020 रोजी उद्धव ठाकरेंनी GR काढला आणि तर ठिकाणी दुष्काळ असताना त्या ठिकाणी त्या आश्रमाला त्या महलाला पाणी पुरवलं. मग त्यावेळेस ठाकरेंना हे माहिती होतं का, हे प्रश्न आहे. तर ठाकरेंना हे माहिती नसेल तर बाकीचे काही नेते मंडळी आहेत त्यांना हे माहिती नाही हा किती आतल्या गाठीचा आहे किंवा हे असे प्रताप हे यांच्या मागे पुढे करतो. फक्त एक संप्रदायामध्ये एक मंदिर स्थापन केलंय, देवदेवताचा पूजतो, देवधर्म करतो, पण एक साधू म्हणून आपण या ठिकाणी जातो असतो. बघा, माणूस कुठलाही असो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एखादा असा व्यक्ती असतो. तो व्यक्ती एखादा अशोक खरातही होतो आणि एखादा महान संतही होतो. या ठिकाणी तो भामटा आणि तो जो काही आहे तो म्हणजे हा अशोक खरात. तो थोडासा खराब निघाला, बेकार निघाला. मग तो खराब म्हणजे पूर्ण हिंदू धर्म खराब का, हिंदुत्व खराब का, इथं मला याचं खूप दुःख वाटतं मित्रांनो. अशोक खरातने काय काय कांड केलेत, काय काय गुन्हे केलेत, ते गुन्ह्याला माफी नाही. सखोल चौकशी करून त्या नराधामाला जेलच्या बाहेर काढूच नका, त्याला चौकामध्ये फाशी द्या. आमचं यामध्ये काही दुमत नाही. पण त्याच्या आडून जे राजकारण चाललं, हे राजकारण मित्रांनो हे आपल्या सगळ्या ह्या महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाला साजेसं नाही किंवा चांगलं नाही. यामुळं महाराष्ट्राचं आरोग्य हे बिघडत आहे मित्रांनो. जे काही संबंधित लोक आहेत खरं त्यामध्ये हात आहे, त्यांना सहकार्य केलंय. तुम्ही यांच्याविषयी तुम्ही काय ती चौकशीमध्ये पुढे येईल, त्यांना अटक काय होईल, पुढला काही होईल. पण इव्हन काही नसताना फक्त एक साथीदार
किंवा एखाद्या दिवस आपलं एक चांगला व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी काही व्यक्ती गेलेले असतात, तर त्यांनाही त्या ठिकाणी याच्या माध्यमातून टार्गेट करणं आणि यांचं हिंदुत्व असं आहे. म्हणजे त्या अशोक खरात व्यक्तीच्या एका भामट्याच्या वर्तुकीनुसार आपण हिंदुत्व ठरवायचं का? म्हणजे अशोक खरात हा नालायक निघालायचा अर्थ जे कोणी साधू संत आहेत, जे कोणी महाराज लोक आहेत, हे सगळे असेच आहेत का? बाकीचे पूर्ण धुते आहेत का? असे अनेक या गुन्हे गोष्टी आहेत मित्रांनो. पण या सगळ्याचं राजकारण न करता यातून ह्या व्यक्तीची सखोल चौकशी करून ते काही व्हिडिओ असतील, 58 व्हिडिओ म्हणतात, त्याहून जास्त व्हिडिओ असतील, जास्त ज्या रेकॉर्डिंग्स असतील, अजून त्याची शिड्या तपासून बघा, पूर्ण चौकशी करा, इन्क्वायरी करा, यामध्ये कोणाचा हात होता का, किंवा याहून कुठला अजून वेगळी कुठली पद्धत आहे का यामध्ये, ज्याप्रमाणे ते एपिस्टेनने केला होता असा, म्हणजे स्त्रिया पुरवणे, असं बाया पुरवणे, जुगाड लावून देणे, ह्या सगळी चौकशी करून बघा. यावेळेस टार्गेट तो अशोक खरात पाहिजे. यावेळेस टार्गेट हे महाराष्ट्र, हिंदुत्व नको आहे. सिंपल आहो, तो राऊत बोलला लागलाय सकाळपासून, कालपासून, की हिंदुत्व हिंदुत्व, आमचं हिंदुत्व असं नाही. तुमचं हिंदुत्व असं नाही तर त्याला 31 जुलै 2020 तुम्ही जर GR काढून त्याला पाणी का पुरवलं, त्यावेळेस तुमचं हिंदुत्व कसं होतं? अहो, कुठल्याही वेळेस कोणत्याही ठिकाणी हे राजकारण काढून आपल्या पोळ्या भाजत बसू नका. यातून आज आपलं काही भवितव्य आहे महाराष्ट्राचं ते बघा. आतापर्यंत त्याच्याकडे चालला होता मुद्दा तो गॅसचा. एक फेक नेरेटिव्ह वाजवलं ते वाजलं नाही, पण त्यांना हा पुढला मुद्दा मिळाला. आता हे पुढला मुद्दा काढून आमचं कसं हिंदुत्व श्रेष्ठ आहे, आम्ही कसे हिंदुत्ववादी आहोत हे दाखवत आहेत. हे काय नेमकं राजकारण तुम्ही चाललंय कुठे घेऊन? मित्रांनो, हे सगळी अशी ही प्रक्रिया चालू आहे. तो खरात आहे किंवा ते रुपाली ताई असतील, हे सगळी काही त्यामध्ये मंडळी आहे, त्यांचा या सगळ्यामध्ये सहभाग आहे. त्यांना माहिती असताना या सगळ्या गोष्टी झाल्यात, त्यावेळेस हे सगळे गुन्हेगार असतील. पण त्यामध्ये यांचा अर्थात संबंध नाही. एक चांगलं व्यक्तिमत्व त्या व्यक्तीला या लोकांनी पाहिलंय, तर यामध्ये यांचा दोष असेल असं मला वाटत नाही. मग तुम्ही सुज्ञ आहात, महाराष्ट्र पूर्ण पाहतोय. फक्त या गोष्टीचं राजकारण करू नये, किंवा या एका व्यक्तीमुळे हिंदू धर्मामध्ये सगळे असेच आहेत किंवा हिंदू धर्मच वाईट आहे, अशा गोष्टी ह्या व्यक्तींनी किंवा ह्या माणसांनी पसरवू नये. प्रत्येक गोष्टीचं राजकारण न करता यातून काहीतरी मार्ग काढता येईल का, किंवा यातून अजून कुठल्या कुठल्या गोष्टी पुढे येतील. ह्या असल्या हरामखोरांनी किती महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेत हे सुद्धा लोकांसमोर आलं पाहिजे. आणि अशा नराधमाला अशी कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून असे नराधम परत जन्मासुद्धा येऊ नये. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा. रामकृष्ण.